आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर. शेतकऱ्यांसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची अर्थसंकल्पात घोषणा. पायाभूत सुविधांसाठी विक्रमी गुंतवणूक करण्याचंही नियोजन. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं, संगमेश्वरात संभाजी महाराजांचं, पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्य प्रतीकाचं तसंच साताऱ्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याची अर्थसंकल्पात घोषणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच 2100 रुपये देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. आणि जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि संलग्न क्षेत्र, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी करणारा आगामी अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यांचा हा 11वा अर्थसंकल्प होता. राज्य सरकार लवकरच नवं औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. नव्या औद्योगिक धोरणातून 5 वर्षात 40 लाख कोटींची गुंतवणूक, 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कामगार संहितेनुसार नवं कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर केलं जाणार आहे. प्रत्येकाला 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विशेष कार्यक्रम हाती घेईल. विमानचालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यांसारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. नवी मुंबईत 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाईल. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार, गडचिरोलीतल्या आरमोरीत रेशीम कोष खरेदी विक्री बाजार उभारला जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या $140 अब्ज वरून 2030 पर्यंत $300 अब्ज आणि 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 सरकार तयार करणार आहे. एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून 6000 डिझेल बसचं सीएनजी, एलएनजीमध्ये रूपांतर करायचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. बी बियाणं, यंत्रसामग्री, खतं आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पहिल्या टप्प्यात राज्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. या अंतर्गत सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवले जातील. 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी सरकार अनुदान देईल. या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचं वीज बिल टप्प्याटप्प्यानं शून्यावर येईल असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय महाविद्यालयं, आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा लावण्याची घोषणा त्यांनी केली. येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींचा निधी राखून ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 2.25 कोटी असंघटित कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सरकार राबवणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 42%, आदिवासी उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 40% एवढी भरीव वाढ केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्यात, छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरमध्ये आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पानिपतमध्ये, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं साताऱ्यातल्या नायगावमध्ये, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. रिद्धपूरमधल्या मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अध्ययनासाठी उच्च दर्जाचं संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संशोधनासाठी पुरस्काराची घोषणा त्यांनी केली. 2027मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तसंच नमामि गोदावरी अभियानाची घोषणा त्यांनी केली. आगामी आर्थिक वर्षाचा एकूण 7,20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. त्यात 5,60,964 कोटी रुपयांची महसुली जमा आणि 6,06,855 कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात 45,891 कोटी रुपये तूट अपेक्षित आहे. 2025-26ची राजकोषीय तूट 1,36,235 कोटी रुपये आहे. त्यामुळे राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्री म्हणाले. तसंच राज्याची महसुली तूट ही सातत्यानं स्थूल राज्य उत्पादनाच्या 1% कमी राहिली आहे असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात 3,67,000 कोटींच्या आसपास असलेलं कर महसुलाचं उद्दिष्ट पुढच्या वर्षात 3,87,000 कोटींच्या पलीकडे न्यायचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे.
व्यक्तिगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात 1% वाढ करायचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. याशिवाय 30 लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 60% दरानं मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्स्कव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर 60% दरानं मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला. विविध गोष्टींसाठी लागणारं मुद्रांक शुल्क ₹100वरून 500 आणि ₹1000 करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा संतुलित असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ₹2100 देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे, असं त्यांनी आज अर्थसंकल्पानंतर वार्ताहर परिषदेत जाहीर केलं. राज्यात 1 कोटी लखपती दिदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले. या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारे योजनांना कात्री लावलेली नाही, उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना वेग दिल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधांचं योग्य संतुलन यात राखल्याचं ते म्हणाले. राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक निधी येण्यासाठी केलेल्या तरतुदींची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. महायुती सरकारनं निवडणूक काळात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पात केलेली नाही. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारनं जनतेची फसवणूक केल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. या अर्थसंकल्पात एसटी, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्याची टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली. शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी आणखी ₹3000 वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरू असून 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालं आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारं हे सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला. मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये बनावट नकाशे जोडून सीआरझेड आणि ना बांधकाम क्षेत्राच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी बांधकामं तोडण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली. या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील दोघांचं निलंबन केल्याचंही बावनकुळे यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. निवडणुकीसाठी 17 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 18 मार्चला अर्जांची छाननी होईल आणि 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता वाटल्यास 27 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. ऊस तोडणी मशीनचा दर वाढवून मिळावा, बँकेच्या हप्त्यांना मुदतवाढ मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी मशीन मालकांनी आज पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून उष्माघाताच्या 4 रुग्णांची राज्यात नोंद झाली. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 347 जणांना उष्माघाताचा त्रास होऊन एकाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या 10-12 वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर काम करत असून पक्ष सोडताना दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. इतरत्र हवामान कोरडं राहील. कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर. शेतकऱ्यांसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची अर्थसंकल्पात घोषणा. पायाभूत सुविधांसाठी विक्रमी गुंतवणूक करण्याचंही नियोजन. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं, संगमेश्वरात संभाजी महाराजांचं, पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्य प्रतीकाचं आणि साताऱ्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याची अर्थसंकल्पात घोषणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच ₹2100 देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. आणि जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.